नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24/7च्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. बिहारचे पोलीस महासंचालक अर्थात डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस DGP गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेली आहे. ते राजकारणात गेलेले आहेत. JDU कडनं ते निवडणूक सुद्धा लढवणार आहेत. हे तेच गुप्तेश्वर पांडे DGP बिहारचे आहेत ज्यांनी महाराष्ट्रावरती मुंबई पोलिसांवरती बरंच तोंडसूक घेतलं. सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या भूमिकेवरती आक्षेप घेतला. एवढंच नाही तर बिहार विधिमंडळाला हे पटवून दिलं की होय, हा जो तपास आहे मुंबई पोलिसांचा तो CBI कडे गेला पाहिजे. आणि म्हणून मग बिहार सरकारनं केंद्र सरकारला तशी विनंती केली. CBI चौकशीची मागणी केली. केंद्र सरकारनंही ऐकलं. त्यात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा सबंध तपास हा CBI कडे गेला. महिनाभर CBIचा तपास चाललाय. अजूनही तपासात काय निष्पन्न झालं हे कुणालाच कळत नाहीये. CBIचा तपास कुठवर आहे हेही CBI सांगत नाही. त्याऐवजी ED तपास करत असताना त्यांना एक WhatsApp चॅट सापडतं आणि ते चॅट ते नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे हँडओव्हर करतात आणि नंतर NCB तपास सुरू करतं. आता होतंय काय, बॉलिवूडमध्ये सिलेक्टिव्ह विक्टिमायझेशन सुरू आहे की काय ड्रग्सच्या निमित्तानं, चौकशीच्या निमित्तानं, अशी चर्चा पुढे येते. एवढंच नाही तर रियाच्या बोलण्यातली काही नावं आहेत. काही ड्रग पेडलर जे अटकेत आहेत त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या जबानीतून काही नावं पुढे आलेली आहेत. त्या निमित्तानं एक एक करत अभिनेत्री असतील, अभिनेते असतील, आणखी दिग्दर्शक निर्माते असतील, यांच्या भोवती चौकशीचा फास हा आवळला जातोय. अनेकांना यात काही काळबेरं जाणवत आहे. पण महत्वाची बातमी ही आहे की जे गुप्तेश्वर पांडे मुंबई पोलीस, महाराष्ट्र राज्य यांच्या विरोधात पोलीस अधिकारी असताना सुद्धा बोलत होते, बिहारचे पोलीस महासंचालक या नात्यानं बोलत होते, ते DGP पदावर असताना स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतात. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःचं नशीब ते आजमावू पाहतायत, राजकारणात जाऊ पाहतायत. सत्ताधारी ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे नितीश कुमार बिहारचे, त्यांच्या पक्षात म्हणजे JDU मध्ये ते आता जाणार आहेत. हे सर्व काय सांगताय? बिहारच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राची बदनामी का, असा सवाल विचारला जातोय. त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. काय नाही केलं सुशांत सिंग राजपूत प्रकरणाने महाराष्ट्रासोबत, अनेक विषय आहेत जे आज आपल्याला चर्चेला आणायचे आहेत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत JDUचे ज्येष्ठ नेते पाटण्याहून सय्यद अफजल अब्बास आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. तसंच आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत. याशिवाय आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आहेत. तसंच पत्रकार केतन वैद्य सुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच सय्यद अफजल अब्बास जे JDUचे नेते आहेत आपल्यासोबत पाटण्याहून, त्यांच्याकडे जातोय. सैयद अफजल जी, वही प्रश्न हम बार बार उठाएंगे कि बिहार के DGP गुप्तेश्वर पांडे, जिन्होंने पाटना से लेके दिल्ली तक महाराष्ट्र को कोसा, मुंबई पुलिस को कोसा, और अब वो जाके राजनीति में जा रहे हैं, इलेक्शन लड़ रहे हैं, JDU के साथ आ रहे हैं. इसका मतलब क्या है? देखिए, हिंदुस्तान की तारीख में या पी उठा के देखिए, हिंदुस्तान के संविधान में कोई भी आदमी कहीं का भी किसी पद पे हो अगर वो चाहता है, लड़ना चाहे तो लड़ सकता है. गुप्तेश्वर पांडे जी बिहार के नागरिक है पहले, उसके बाद DGP है और उन्होंने अपना VRS ले लिया है, तो उनको अधिकार है किसी पार्टी में जाए. जहां तक कोसने की बात आप कर रहे हैं, उन्हें कोसा नहीं है. यह महाराष्ट्र सरकार पे सवाल उठाया था, महाराष्ट्र सरकार के पुलिस पे सवाल उठाया था. महाराष्ट्र के BMC सरकार पे पुलिस पे सवालिया निशान पैदा किया था कि हम बिहार की पुलिस जा रही है और उसे क्वारंटाइन किया जा रहा है. बिहार का सिटी SP जाते हैं वहां पे, उनको क्वारंटाइन किया जाता है और उसके बाद से उनको सहयोग नहीं किया गया. तो ये सवाल तो देश पूछ रहा था ना, ये बिहार सरकार नहीं, पूरे देश पूछे. बिहार के 12 करोड़ आवाम के, बल्कि यूं कहे कि हिंदुस्तान के जितने भी फॉलोअर थे सुशांत सिंह राजपूत के, इस बात के इस पे तहकीक करना चाहते कि आइदर उनका सुसाइड है या कि उन्होंने हत्या की है.
हम तो ही चाह रहे थे, लेकिन जिस तरह से पक्षपात किया गया, जिस तरह से भेदभाव दिखाया गया, और आखिरकार नतीजा क्या हुआ आपके सामने। सैयद अफजल जी, कौन सा भेदभाव दिखाया गया? 2 महीने मुंबई पुलिस ने लिए, बिल्कुल भेदभाव था, 1 महीना तो अभी सीबीआई ने भी लिया है। नहीं लिया। बात ये है कि सीबीआई के हाथ में भी कुछ नहीं लग रहा है। आज आके फिर एनसीबी आ गई है और जो मुद्दे नहीं है उसको उखाड़ रही है, इस तरह से उछाल रही है कि इसमें मुंबई बदनाम हो रही है, महाराष्ट्र बदनाम हो रहा है। इसके जिम्मेदार कौन है? गुप्तेश्वर पांडे जब बोल रहे थे तब राज्य में हमारे ही कुछ नेता महाराष्ट्र को सवाल पूछ रहे थे, हम उनको भी सवाल पूछेंगे, वैसा ही सवाल हम आपको पूछ रहे हैं। नहीं, मैं तो यही हमारी भी मराठी अस्मिता ललकारी गई है। महाराष्ट्र अगर बिहार की कुछ अस्मिता है तो मराठी अस्मिता महाराष्ट्र की है। महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र पुलिस में अगर निष्पक्षता थी, इंसाफ था, तो फिर एफआईआर करने में कितना टाइम लगा? कई महीने। अगर गुप्तेश्वर पांडे इतना बोल रहे थे तो क्यों नहीं वो पद पे रहे आखिर तक? बीच में क्यों छोड़ जा रहे हैं? तो गुप्तेश्वर पांडे उन्होंने महाराष्ट्र के ऊपर आरोप किया है, उन्होंने महाराष्ट्र के ऊपर आरोप किए हैं। वो आरोप तो देख लीजिए एक बार, वो झूठे हैं, सही है। दूध का दूध पानी का पानी हो जाने के बाद वो वॉलंटरी रिटायरमेंट लेते, बाद में वो राजनीति करते। आज क्या हुआ है पता है? गुप्तेश्वर पांडे जी के वजह से महाराष्ट्र का विरोधी पक्ष भी एक तरह से आरोपी के पिंजरे में आ गया है, क्योंकि उन्होंने भी इनको साथ दिया था जब वो आरोप कर रहे थे वहां से। सवाल का जब आप सीबीआई से डर के क्यों भाग रहे थे? वही मैडम जो क्या सीबीआई से जांच की मांग करती, वही अगर सीबीआई की जांच बिहार सरकार ने कर दी तो आप उन्हें पॉलिटिसाइज करना शुरू कर दिया आप लोगों ने। अरे हिम्मत थी तो उसी वक्त एफआईआर करते और कहते कि ठीक है सीबीआई की जांच कराई, मुझे कोई डर नहीं है। इसका मतलब कहीं ना कहीं शक के दायरे में जो मुंबई पुलिस देश की सबसे बड़ी पुलिस है, स्कॉटलैंड यार्ड से उसकी तुलना होती थी, आपने उनके ऊपर अविश्वास डाला और बाद में सीबीआई आज 1 महीने से इंक्वायरी कर रही है, क्यों नहीं कुछ बाहर आया? क्यों नहीं कुछ बाहर आया? ये सवाल कौन पूछेगा? गुप्तेश्वर पांडे जी ने क्यों नहीं पूछा ये सवाल सीबीआई को? अभी वो सवाल पूछने की बजाय क्यों भाग खड़े हुए राजनीति में? वहां उनसे कोई सवाल नहीं पूछ सकता क्योंकि वो राजनीति में जाएंगे। अब वो पद पे नहीं है, लेकिन उन्होंने पद की गरिमा को मिटा दिया। बिल्कुल नहीं। जिस पद के कारण वो सबके सामने आके सबको गालियां दे रहे थे, आरोप कर रहे थे, आज क्यों भाग खड़े हुए? आपका नजरिया भागने को होता है। मैं तो कह रहा हूं कि इसके पहले भी वो लड़ना चाह रहे थे पार्लियामेंट। आपको याद नहीं, इनके बारे में इतिहास जान लीजिए आप। इसके पहले पार्लियामेंट बीआरएस के लिए महाराष्ट्र का डीजीपी, महाराष्ट्र के पुलिस महासंचालक, कभी ऐसे आज के पूरे इतिहास में कभी ऐसा नहीं हुआ। लेकिन एक राज्य का डीजीपी सामने मीडिया के सामने आके चौराहे पे खड़ा हुआ वैसी बातें कर रहा था, पूरी दुनिया ने देखा है। कौन सी गलत बात कर दी आपने? उन्हें क्या जांच नहीं होना चाहिए था? इस पर जांच की बात होती है। आप हमारे आईपीएस को कंटेन कर रहे हैं, छोड़ देते जब प्रेशर पड़ता है। आशीष एक प्रश्न त्यांना विचारू दे। ठीक है, ऐसा क्यों? सैयद अफजल जी अपने साथ केतन वैद्य है, ये डीएनए करके हमारा ही जी ग्रुप का एक न्यूज़पेपर था, उसके सिटी एडिटर थे, अभी राजकीय विश्लेषक है, पत्रकार है। केतन वैद्य विचारा, प्रश्न विचारा। नहीं सैयद जी, मेरा एक छोटा सा सवाल है कि जब दिन भर स्टूडियो दर स्टूडियो पांडे जी जब जा रहे थे तो उसी वक्त बिहार में बहुत बड़े बाढ़ आई हुई थी, लगभग 15 लाख लोग विस्थापित हो गए थे और वहां पर इतना जो माइग्रेंट का सवाल था वो मुंह बाए हुए खड़ा था। ऐसी हालात में और कोरोना के मामले भी लगातार दिन गुने रात चौगुने हो रहे थे, ऐसी हालात में एक डीजीपी जो कानून और सुव्यवस्था संभालता है, कानून और व्यवस्था किसी राज्य की संभालता है, तो उनका जिम्मा स्टूडियो दर स्टूडियो दिन भर जाना होना चाहिए। और इसमें आपको कोई राजनीति नजर नहीं आती, इसमें आपको कोई राजनीति नहीं नजर आती कि जो आरोपी थी रियाद तब गिरफ्तार भी नहीं हुई थी, उनकी औकात तक उन्होंने निकाल डाली। तो एक पद की गरिमा भी होती है, वो स्वतंत्र नागरिक है और वो आपकी पार्टी है, इसके पहले वो छोड़ के बीजेपी भी ज्वाइन कर चुके हैं और दोबारा राजनीति से दोबारा अफसर भी बने हुए हैं। इस पर किसी को कोई आपत्ति नहीं है, लेकिन ये बात है कि बिहार को बिल्कुल अकेला छोड़ इस मुद्दे की राजनीति करने में वो जुट गए, ऐसा आरोप उन पर किया जाता है। क्या वो गलत है? देखिए, सवाल सरकार चलाती है, प्रशासन जाता है, एडमिनिस्ट्रेशन को देखना है।
क्या 25 से 30 लाख जब लोगों बाढ़ के लिए आता है तब मैं- पुलिस, जो राज्य की पुलिस है, उनका कोई काम नहीं होता। केतन वैद्य त्यांना बोलू द्या, केतन वैद्य त्यांना बोलू द्या. हाँ. आपके सवाल का जवाब तो दे दूं। मैं मराठी जानता नहीं भाई, मेरे पहली बार मराठी चैनल में बैठा हूँ। मैं ये कह रहा अरे हूँ, बार बार बैठेंगे आप, आज पहली बार बैठे, बार बार आएंगे. इसलिए मैं खालिश हिंदी में आपको सवाल पूछ रहा हूँ। हाँ बोलिए बोलिए मैं सैयद भाई आपके बात कीजिए. मैं आपके सवाल का जवाब देने के लिए बैठा हूँ, ना कि अपना चेहरा दिखाने के लिए। मैं तो वही कह रहा हूँ, बार बार 100 बार बोला है कि मैं आऊंगा, अगर वक्त होगा 100 बार आऊंगा। मैं पीछे भागने वाला नहीं हूँ। जो मैं नहीं जानता बिल्कुल हूं, आना है आपको, हम भी नहीं छोड़ेंगे, आइए. वेलकम, आप बुलाएंगे मैं जरूर आऊंगा। हाँ. मैं ये कह रहा हूँ कि आप ही करें, बाढ़ पीड़ित हो या कोरोना से हो, तुलनात्मक अध्ययन कर लीजिए महाराष्ट्र और बिहार में, तब आप हमसे बात कीजिएगा। कितना टेस्टिंग आप क्या हुआ था, कितनी कैजुअलिटी भी हुआ महाराष्ट्र में हुई, बिहार में कितनी कैजुअलिटी हुई, कितना टेस्टिंग पर डे हो रहा है। आप तो टेस्ट करिए, ईमानदारी की बात। पत्रकार है, मैं नहीं जानता हूँ कि पत्रकार है, क्योंकि मेरे पास टीवी नहीं है कि मैं आपका चेहरा देख रहा हूँ, मैं स्काइप पे हूँ। इसलिए मैं बोल रहा हूँ कि आप तुलनात्मक अध्ययन करके बात करते हैं कि बिहार को कोरोना के बिहार में 10,000 टेस्टिंग हुई तब भी 3,000 पॉजिटिव हुए, और अब 1 लाख टेस्टिंग की है बिहार ने, तब भी सैयद 3,000 अफजल पॉजिटिव भाई, है। कोरोना का जो मुद्दा है ना, उसके मामले में तो आज हम चर्चा नहीं करेंगे, क्योंकि महाराष्ट्र सरकार क्या कर रही है और मुंबई का महत्व क्या है. यहाँ इंटरनेशनल एयरपोर्ट है साहब. अगर वो एयरपोर्ट 15 दिन पहले सील हो जाता था तो महाराष्ट्र को इतना खामियाजा नहीं भुगतना पड़ता था. ये केंद्र सरकार का डिसीजन था. इंटरनेशनल एयरपोर्ट लंबी देर तक खुला रखना, ये बहुत बड़ा विषय है. वो विषय इसमें ना आए तो अच्छा है. केंद्र सरकार की जिम्मेदारी, किसी जिम्मेदारी आप उससे पूछिए। हम बिहार के परिप्रेक्ष्य में बात कर रहे हैं, बिहार के संदर्भ में बात कर रहे हैं। और नमस्ते ट्रंप वालों के साथ है ना। केतन जी प्लीज ऐका. बिल्कुल एनडीए में हम कहते हैं इंडिया, हम कहाँ करेंगे इंडिया से अलग है, मैंने तो कभी नहीं कहा। लेकिन आप अभी जो हमें दुख इस बात का है सैयद अफजल जी, दुख इस बात का है कि नीतीश कुमार 4 साल में इतने बदल गए. कैसे बदल गए, क्या बदल गए? नीतीश कुमार भी वही राजनीति करने लग गए जो शॉर्टकट वाली है. माफ कीजिएगा, नीतीश कुमार शॉर्टकट की राजनीति करते ना, तो 15 साल की राजनीति, विकास की राजनीति छोड़ के शॉर्टकट की राजनीति कर रहे हैं. आप गलतफहमी के शिकार हैं। आप पत्रकार हैं या किसी पार्टी से, पहले बता दीजिए मुझे। अगर पत्रकार है तो नीतीश कुमार जी के पार्टी में गुप्तेश्वर पांडे जा रहे हैं, जो उन्हीं के राज्य के पुलिस महासंचालक यानी डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस है. ये क्या बतलाता है, ये क्या बयां करता है? नहीं, अगर उनको किसी पार्टी में जाना हो तो कोई आप रोक नहीं सकता। सर जी, महाराष्ट्र की ब्यूरोक्रेसी, वेदर इट्स आईपीएस और आईएएस, ये देश में आला नंबर की है. यहाँ पे कुछ प्रोटोकॉल हमेशा रहे हैं, इस तरह के नहीं रहे हैं कि सर्विंग डीजीपी सत्ताधारी पक्ष में चले जाता है. ऐसा नहीं होता है कभी. प्रश्न ये गुप्तेश्वर पांडे जी को नहीं पूछना है, प्रश्न ये नीतीश कुमार जी को पूछना है. सुशांत सिंह राजपूत की मौत के सिलसिले में कितनी प्रॉम्प्ट आपकी पुलिस है महाराष्ट्र की, ये दुनिया जान चुकी है. इसे पता क्या जान चुकी है? हम वही सवाल कर रहे हैं. मुंबई पुलिस ने 2 महीने लगाए, सीबीआई 1 महीने में क्या कर लिया? गांजा क्या निकलेगा सामने आएगा. ठीक है, मैं जा रहा हूँ अतुल लोंढे जी के पास, कांग्रेस के प्रवक्ता है. अच्छा, बिहार में कांग्रेस है क्या? हम तो बिहार में कांग्रेस है, बिहार में कांग्रेस है क्या बताइए? बिहार में कांग्रेस है? कांग्रेस का कोई आपको अपोजिशन है बिहार में? 27 MLA. अच्छा, तो कांग्रेस बड़ी पार्टी नहीं है बिहार में, आरजेडी के साथ है. आरजेडी के साथ है. यहाँ पे भी कांग्रेस एनसीपी और शिवसेना के साथ है, बड़ी पार्टी नहीं है. अब वही मैं आपको बोल रहा हूँ, लेकिन फिर भी सुन लीजिए, सबसे पुरानी पार्टी है, फिर भी सुन लीजिए. अतुल लोंढे, गुप्तेश्वर पांडे ज्या पद्धतीनं बोलत होते, ज्या पद्धतीनं आरोप करत होते, ज्या पद्धतीनं हे सांगत होते की बिहारच्या पोलिसांना संधी द्या, आम्ही सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा छडा लावू, पाताळातून सुद्धा त्याचे आरोपी शोधून आणू. त्यांनी तर नॅरेटिव्ह सेट केलं की सुशांत सिंह राजपूतची हत्याच झालेली आहे आणि जणू काही त्यांना हत्याकारी सुद्धा माहिती आहेत.
तेच गुप्तेश्वर पांडे सर्विंग असताना म्हणजे सेवेत असताना बिहारच्या पोलीस महासंचालक पदाचा राजीनामा देऊन 3 महिन्याची नोटीस दिली की नाही माहीत नाही, राजकारणात उडी घेतात, पुढची विधानसभा निवडणूक लढवत आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्याच राज्याच्या सर्विंग पोलीस महासंचालकाचं पक्षात म्हणजे JDU मध्ये स्वागत करतात. काय मेसेज जातोय? आशिष, हिंदीमध्ये बोलू का? नाही नाही, बिलकुल मराठीत बोला आणि जेवढं तुम्हाला अफजल भाईला सांगायचं आहे ते हिंदीत सांगा. बरं. ऐसा है अफजल भाई कि JDU मौकापरस्त दल है, पार्टी है, और जिस पार्टी ने बिहार के जनता के साथ मौकापरस्त किए हैं वो पार्टी से महाराष्ट्र की जनता ज़्यादा कोई अपेक्षा रखती नहीं है. जो अपमान किया है महाराष्ट्र का वो महाराष्ट्र कभी भूलेगा नहीं और देश भी कभी भूलेगा नहीं. झूठ आपने भरोसा है. एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी झालेली आहे आशिष की जेव्हा आयपीएस अधिकारी आप कांग्रेस से हैं? अधिकारी, हाँ जी, ये अतुल जी कांग्रेस के हैं. अभी कांग्रेस यहाँ 4 नंबर की पार्टी है, लेकिन फिर भी उनका आवाज बढ़ा है. हूँ और मैं नेशनल पर भी आता हूँ. हाँ हाँ, मैं नहीं जानती, मैं देख नहीं रहा हूँ. मैं तो हाँ ठीक है अफजल भाई, मैं उनका प्रश्न लेके आपके पास आ रहा हूँ. बिहार की जनता ने तर महत्वाचं असं आहे की IPS सारख्या किंवा IAS सारख्या मोठ्या दर्जाचे अधिकारी जेव्हा VRS घेतात तेव्हा त्यांचं व्हिजिलन्स होत असतं. पहिले व्हिजिलन्स एन्क्वायरी होत असते. 2 महिन्याचा 3 महिन्याचा त्यांना वेळ दिला जातो की जेणेकरून त्यांचा निर्णय जर फिरवायचा असेल तर. आणि आतापर्यंत DGPचा जो इतिहास राहिलेला आहे तो इतिहास असा राहिलेला आहे की एक्सटेन्शन मागतात, पण ह्यांना एक्सटेन्शन मागायची गरज नाही, कारण हे काही गुप्तेश्वर पांडे नाही आहे, हे भाजपेश्वर किंवा जनता दलेश्वर पांडे आहे. अच्छा, भाजपेश्वर पांडे नाही हो, ते तर JDU मध्ये चालले. काम केलं नाही यांनी भाजपचा किंवा JDU. हा बरोबर आहे. ते बक्सरमध्ये JDUला सीट आहे, तिथे भाजपला नाही आहे. अच्छा, सीट शेअरिंग मध्ये सीट अलायन्स मध्ये. ओके, बक्सरमध्ये सीट शेअरिंगला JDUला जाते, मग JDUला 2009 मध्ये ते BJP मध्ये होते. तर त्याच्यामुळे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की हा फार रॉंग प्रेसिडेन्स आहे, कारण ब्युरोक्रेसीकडनं एक तटस्थता जी आहे ती अपेक्षित आहे. पण मागच्या 6-7 वर्षापासून दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की भाजप आल्यापासून भाजपनं अधिकाऱ्यांचं पण कार्यकर्तेकरण केलेलं आहे. दे हॅव बिकम लिटरली अ वर्कर ऑफ BJP. आणि तशा पद्धतीचं काम जे आहे ते देशभरामध्ये सुरू आहे, ते अतिशय वाईट आहे. म्हणजे सबज्युगेशन जे आहे, सगळ्या लोकशाही संस्था ज्या आहेत त्या सगळ्या संस्थांचं सबज्युगेशन जे आहे ते आपण केलेलं आहे. इनफॅक्ट आपण हे पण पाहिलेलं आहे, या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ज्या 4 लोकांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती त्यापैकी एक रंजन गोगोई हे रिटायर्ड होतात आणि नंतर भाजपच्या सीटवर राज्यसभेमध्ये जातात. या देशाचे सर्वात मिलिटरीचे प्रमुख VK सिंग हे रिटायर होतात आणि राज्यमंत्री दर्जासारख्या खालच्या पदावर जे आहे ते येतात. आणि ते सुद्धा त्याच्या पहिल्याच्या चळवळीमध्ये आपण पाहिलं ते इन्व्हॉल्व असतात. त्याचा निकाल कोर्टात काय लागला ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ही अशा पद्धतीची जी मोडतोड आहे लोकशाहीची, ती मोडतोड जी आहे ना ती सगळ्यांना भोगावं लागणार आहे. यांनाच भोगावं लागणार आहे असं नाही आहे, ती सगळ्यांना भोगावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये सुशांत सिंगचं जे प्रकरण आहे ते तर भाजपचे लोक, आमचे मित्र सन्माननीय अतुल भातखळकरांपासून किंवा आपले कोण ते अमित साटम, 3 दिवसामध्ये इट्स अ ओपन अँड शट केस. 3 दिवसामध्ये बंद झाली पाहिजे. राम कदम 3 दिवसामध्ये बंद झाली पाहिजे. CBI आल्यानंतर 3 दिवसामध्ये बंद होईल. आता हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे आहे, हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची ब्रांच ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून आहे आणि 5 वर्ष तिथे देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री मुख्यमंत्री होते. स्वतः अमृता फडणवीस ज्या आहेत त्यांचा इंडस्ट्रीशी अतिशय जवळून संबंध होता, किंवा कलाकार आहेत त्या, चांगलं गाणं म्हणतात, त्या चांगला परफॉर्म करतात, त्यांचा संबंध होता. पण त्यांना कळलं नाही. पण नॅरेटिव्ह सेट करायचा आणि मग आपल्या पक्षाला निवडणूक कुठेही जिंकायची असेल तरी महाराष्ट्राच्या अस्मितेची ऐशी तैशी करायची. महाराष्ट्राच्या अस्मितेला जेवढं गालबोट लावता येईल तेवढं गालबोट लावायचं आणि मग आपल्याला काही जे काही राजकीय यश मिळवता येईल ते यश मिळवण्याचा प्रयत्न करणार. तर राजपूत जे आहे, राजपूत 10% होत आहेत, यांना काही देणं घेणं नाही. JDU पण तशीच झाली. तुम्ही बोललं ते बरोबर, मौकापरस्त है JDU कि इनको कोई लेना देना नहीं भारत की अस्मिता से. ये इनको पता नहीं है ये भारत की अस्मिता से खेल रहे. या भारताच्या अस्मितेचं काही पडलं नाही यांना. महाराष्ट्राच्या अस्मितेचं काय आणि बिहारच्या अस्मितेचं काय आहे. बिहारमध्ये 3 रेप झाले, UP मध्ये 3 रेप झाले, काही स्टेटमेंट नाही आहे. बिहारमध्ये मर्डर झाले, त्याचं काही स्टेटमेंट नाही आहे. यांनी 10,000 टेस्ट केल्या तेव्हा 3,000 होते पॉझिटिव्ह आणि 1,00,000 टेस्ट केल्या तेव्हा 3,000 पॉझिटिव्ह होते. आणि आजच्याच पेपरला, इंडियन एक्सप्रेसला, टाइम्स ऑफ इंडियाला आलेला आहे की यांच्या याच्यामध्ये रिपोर्ट काही न करता सरळ सरळ निगेटिव्ह रिपोर्ट दिले. टेस्टच न करता करता निगेटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे. ही बातमी आहे.
तर अशा पद्धतीने लोकांशी वागण्याची ज्यांनी शपथ घेतलेली आहे, अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टींची मोडतोड करायची आहे, फक्त निवडणुका लढण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे पक्षाचा, बाकी विकास करणे बोलण्याच्या गोष्टी आहे. आणि आपल्यासोबत अतुल भातखळकर आहेत, भाजपचे आमदार आहेत, प्रवक्ते आहेत. अतुल भातखळकर, गुप्तेश्वर पांडे यांनी राजीनामा देऊन किंवा स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते आता राजकारणात चालले आहेत. पुढची विधानसभा निवडणूक भाजप आघाडीबरोबर किंवा भाजप आघाडीकडून म्हणजे JDU मधून ते लढणार आहेत. ते ज्या जागेवरनं लढतायत ती जागा JDUला सुटली आहे म्हणून ते JDU मध्ये चालले आहेत असं बोललं जात आहे. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की जेव्हा गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्रावरती आरोप घेत होते तेव्हा महाराष्ट्रातलेच अनेक नेते आमदार हे फिदी हसत होते, त्यांच्या आरोपात आरोप मिसळत होते आणि महाराष्ट्राला आणि मुंबई पोलिसांना नावं ठेवत होते. आता गुप्तेश्वर पांडे जर का सोडून गेले असतील तर मग ते जे बोलणारे नेते आहेत त्यांना जाब कोण विचारणार? नाही, पहिली गोष्टी तर त्यांना म्हणजे भाजपला जाब विचारण्याकरता तुमच्यासारखे पत्रकार आहेत ना, ज्यांचा हा अजेंडा आहे, त्यामुळे तो तुम्ही जाब बीब काय आम्ही गुप्तेश्वर पांडेंनाच प्रश्न विचारतोय. नाही, मला तुम्ही विचारलं ना आता भाजपला कोण जाब विचारणार म्हणून. नाही, भाजपला नाही, ते जे नेते आहेत ते गुप्तेश्वर पांडेंच्या विधानावरनं महाराष्ट्र पोलिसांना प्रश्न विचारत होते, मुंबई पोलिसांना प्रश्न विचारत होते, त्यांना टाकाला जाऊन भांड कशाला लपवताय? बरं ठीक आहे, तुम्हाला प्रश्न विचारतोय, गुप्तेश्वर पांडेंना तुम्ही कसं वाचवाल? नाही, आम्ही वाचवण्याचा काही मुद्दा येत नाहीये. अतुल लोंढ्यांनी आता जे काही प्रवचन दिलं ते प्रवचन ऐकल्यानंतर मला इंग्लिश मधले एक म्हण आठवली, डेव्हिल कोटिंग द बायबल. कन्नमवारांनी त्याचं फार चांगलं मराठी भाषांतर केलंय की भूता अति भागवत, की सगळ्या संस्था संपवल्या, अधिकारी संपवले. मणिशंकर अय्यर IFS होते, ते परराष्ट्र मंत्री बनले. नटवर सिंग ते परराष्ट्र सेक्रेटरी होते, ते त्या ठिकाणी मंत्री झाले. इंदिरा गांधींच्या बाबतीत तर हा पॅटर्नच होता आणि तो भाजपला बोललावत बसले नव्हते ते. अतुल लोंढे प्लीज, आता अतुल भातखळकरांना बोलू द्या. तुमच्या मध्ये ते बोलले नाहीत, प्रवचन बोल तुम्ही नको तिथे हात लावू नका. अतुल लोंढे ते अतुल भातखळकर आहेत. इंदिरा गांधींच्या प्रधानमंत्री कार्यालयामध्ये चालतं मला निवडणूक कोणी असो सत्यपत्र ऐका ना अतुल लोंढे, ऐका ना डेकोरम मेंटेन करू. आमदार महोदयांना बोलू द्या ना. ऐका अतुल लोंढे प्लीज प्लीज प्लीज. पक्षाच्या नोकरीमध्ये असताना त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं नाही. हे नोकरीमध्ये असताना त्यांचं पूर्ण होऊ द्या ना, त्यांचं पूर्ण होऊ द्या. अतिशय जबाबदारीने सांगतो मी. बरं त्यांचं पूर्ण तर होऊ द्या. नंतर लोंढे शशी थरूर युनायटेड नेशन सोडून आले की जरा ऐकून घ्या. पुढे सत्य बोललं की फार इंदिरा गांधींच्या प्रधानमंत्री कार्यालयामध्ये जे OHD म्हणून काम करत होते त्यांनी आदल्या दिवशी राजीनामा दिला आणि इंदिरा गांधींच्या रायबरेली निवडणुकीचे प्रमुख झाले आणि त्याच्यामुळे इंदिरा गांधींची निवडणूक 75 साली ही डिस्क्वालिफाय झाली. निवडणूक संपल्यानंतर तेच अधिकारी परत सरकारी सेवेमध्ये प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये OHD म्हणून रुजू झाले. त्यामुळे अतुल लोंढ्यांनी प्रवचन देण्यासाठी तेच अधिकारी मुद्दा नाहीये. क्रमांक 78 बाहेर गेले. आता मुद्दा एवढाच आहे, तुम्ही जो उपस्थित केलाय की गुप्तेश्वर पांडे आणि DGP असताना त्यांनी कसं वागावं, काय वागावं, हा त्या राज्यातल्या राज्यकर्त्यांचा प्रश्न आहे क्रमांक 1. आणि IPSC जी असोसिएशन आहे त्यांची बॉडी आहे, DIPT असते, त्यांचा प्रश्न आहे. या प्रकरणापुरता महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही पहिल्या दिवशी भूमिका घेतली नव्हती. 45 दिवस उलटून गेल्यानंतर जेव्हा साधा FIR सुद्धा मुंबई पोलीस करत नव्हते तेव्हा FIR दाखल करा ही मागणी आम्ही केली होती. मीन टाइम बिहार पोलिसांनी FIR दाखल केला. आता तो अयोग्य सगळं सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भामध्ये निर्णय दिले. तुम्ही तर तुमच्या सुरुवातीच्या वक्तव्यात बोललात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप नाही केला. ज्या रिया चक्रवर्तींविषयी या राज्य सरकारला फार प्रेम आहे त्या रिया चक्रवर्ती सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. मग त्यांना मदत करण्याकरता काय मला माहित नाही, पण राज्य सरकार पार्टी बनलं कॅव्हिएट दाखल करून. आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं
की हा सर्व तपास सीबीआय कडे जाईल आणि बिहार पोलिसांचा FIR हा योग्य आहे आणि तो आम्ही ट्रान्सफर करतोय, हे या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. हे भारतीय जनता पार्टीने सांगितलेलं नाही. त्यामुळे या भारतीय जनता पार्टीला गोवण्याचा काही मुद्दा नाही. ठीक आहे. तिसरा मुद्दा, महाराष्ट्राची बदनामी वगैरे वगैरे, महाराष्ट्राची बदनामी, महाराष्ट्राच्या पोलिसांची बदनामी ही आम्ही भारतीय जनता पार्टीने कधीही करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ते करण्याचं काम कायम कोणी केलं तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलं आणि आता त्यांच्या जोडीला शिवसेना करते. एल्गार परिषदेच्या तपासामधल्या पोलिसांची चौकशी करा, ही मागणी कोण करतंय? हे शरद पवार करतायत. ते पोलिसांची बदनामी करतायत. आत्ताच्या विद्यमान पोलीस आयुक्तांविषयी मुंबईच्या यांनी जाऊन भांडी घासावी, हे भांडी घासाच्या लायकीचे आहेत. हे कोण बोललं? हे आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री बोलले. आम्ही सभागृहात हे बोलल्यावर ते चुप्प बसले, काही बोलले नाही. ते बोलले हा नाही बरोबर आहे. त्यामुळे यात काही महाराष्ट्राचा अपमान वगैरे झालेला नाहीये. 2 मुंबईचे पोलीस अधिकारी याच्यामध्ये अन्यायकारक पद्धतीने वागले, त्यांच्यावर राजकीय दबाव आहे. आणि शेवटचा तुमचा चौथा मुद्दा, सीबीआयच्या इन्क्वायरीचं काय झालं? सीबीआयची इन्क्वायरी चालू होऊन आज 1 महिना पूर्ण झालेला आहे. सीबीआयची इन्क्वायरी काय होईल ते आपल्याला कळेल. ठीक आहे, दिवसात ठीक आहे. 2 महिने मुंबई पोलिसांनी घेतले, आणखी 1 महिना सीबीआयचा राहिलेला आहे. 2 महिन्यांनी सीबीआय आणि मुंबई पोलीस एकाच तराजूत समसमान राहतील. ठीक आहे. धनराज वंजारी घेतले नाहीत. पुन्हा एकदा सांगतो, हा, मुंबई पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं नाही, इन्क्वेस्ट केलं फक्त, नो इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. धनराज वंजारी आणि आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी, मला वारंवार हा प्रश्न चर्चेत आणायचा आहे की सर्विंग डीजीपी एकाएकी राजीनामा देतो, अर्थात स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो आणि तो राजकारणात जातो. पुढची निवडणूक जी 2 महिन्यावरती आलेली आहे ती लढवू पाहतोय. शीट शेअरिंग मध्ये जी कॉन्स्टिट्युएन्सी जेडीयूला गेलेली आहे ते जेडीयू निवडतायत. हे काय सांगताय धनराज वंजारी? हे काय सांगताय? मला याचा अर्थ हवा आहे. हे याचंच द्योतक आहे की राजकारण व प्रशासन यांच्यामध्ये अनेकदा एक प्रकारची अभद्र युती निर्माण होते. याच्यावर मी 2014 मध्ये एक लेख लिहिला होता, त्याची एक पुस्तिका पण आहे छोटीशी. आशिष, मी आता दोन्ही अतुल साहेबांचे अतुलनीय चर्चा ऐकत होतो. ती चर्चा अशोभनीय होऊ नये म्हणून राजकारणाची तुतुमयमय किंवा पक्षाची तुतुमयमय न करता जो आज उपस्थित तू केलेल्या चर्चेच्या निमित्ताने महत्त्वाचा मुद्दा आहे तो सांगून मी चर्चेला सुरुवात करतो की या लोकांनी जेव्हा असे उच्च दर्जाचे IPS किंवा IAS अधिकारी प्रशासनातले राजकारण्यांबरोबर अभद्र युती करून काहीतरी करतात तेव्हा घटनेचा अनुच्छेद 312 वाचावा कृपा करून. 312 अनुच्छेद हा फक्त IAS आणि IPS या 2 सर्व्हिसेससाठी करण्यात आलेला आहे आणि यांच्यावर समाजाच्या, जनतेच्या, प्रशासकीय कार्याची, कर्तव्याची जी जबाबदारी सोपवली आहे याचा आपण चर्चेदरम्यान भान ठेवलं पाहिजे अशी माझी विनंती आहे सगळ्या पॅनलिस्ट बंधूंना. सय्यद साहेब जे म्हणाले की हा त्यांचा व्यक्तिगत, ते भारताचे नागरिक आहे, ठीक आहे, पण जेव्हा ते सर्व्हिसमध्ये होते तेव्हा सुशांत सिंग प्रकरणावरून जी त्यांची वक्तव्य आहेत ती कधीही प्रोफेशनल कॉम्पिटन्सी, प्रशासकीय शिस्तबद्धता याला शोभणारी नव्हती. ते एका राजकारण्याला शोभेल अशा प्रकारची वक्तव्य होती. आणि त्याच वेळी तुझ्या चॅनलवरून सुद्धा हे भाकीतं करण्यात आली की हा माणूस आज ना उद्या राजकारणात जाईल, कारण आधीचा पण त्यांचा तसा इतिहास आहे. आत्ता त्यांनी जाहीर केल्या त्यांच्या नावानी एक गीत तयार होऊन सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या गीताचं नाव आहे रॉबिन हुड बिहार के. हा चुलबुल पांडे, गुप्तेश्वर पांडे बिहारचा रॉबिन हुड झालेला आहे. हे एका दिवसामध्ये झालेलं आहे का हो? हे आधीपासूनच झालेलं आहे.
शोकांतिका एक माजी पोलीस अधिकारी म्हणून मला व्यक्त करावीशी वाटते आशिष, आणि ती अशी आहे की प्रशासनातले असे अधिकारी जेव्हा राजकारण्यांच्या दावणीला बांधले जाऊन राजकारणाच्या हेतूसाठी वापरले जातात, तेव्हा प्रश्न पडतो की हे BJPचे IPS आहे, काँग्रेसचे IPS आहे, राष्ट्रवादी शिवसेनेचे IPS आहे, की या भारताच्या जनतेचे IPS अधिकारी आहे? हे प्रशासकीय अधिकारी सोयीस्करपणे विसरतात की अनुच्छेद 312 राज्यघटनेने भारताच्या ज्या राज्यघटनेची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे, त्यांच्यावर जनतेच्या हितकारी कल्याणकारी प्रशासनाची जबाबदारी दिलेली आहे. आणि असे अधिकारी जेव्हा एखाद्या पक्षाकडे जातात, आपल्याकडे सुद्धा तू म्हणाला तसं नाही उदाहरण आहे, डॉक्टर सत्यपाल सिंगाचं उदाहरण आपण घेऊ शकतो, बागपतचे MP आणि आता मंत्री आहेत ते. ही जी उदाहरणं आहे, मी तेव्हापासून सांगत होतो की ही उदाहरणं एक चुकीचा पायंडा या भारताच्या प्रशासकीय सेवेमध्ये पाडतात आहे. आपण भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी आहात, आपण JDU पोलीस सेवेचे अधिकारी नाही, किंवा BJP पोलीस सेवेचे अधिकारी नाही, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पोलीस सेवेचे अधिकारी नाही. हे भान ज्या दिवशी प्रशासकीय अधिकारी विसरतात, तेव्हा एक अराजकमय परिस्थिती समाजामध्ये निर्माण होते आणि त्या दृष्टीनं नैतिकतेचं अवमूल्यन झालेलं आहे. म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे. CBIची चौकशी, सुशांत सिंग जसं भातखळकर म्हणाले ठीक आहे, त्याप्रमाणे ते होईल, कालांतराने आपण त्याच्यावर बोलूया, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. माझा प्रश्न एक माजी प्रशासकीय अधिकारी म्हणून येणाऱ्या पिढ्यांसाठी, येणाऱ्या IPS IASच्या बॅचेससाठी तुम्ही काय उदाहरणं स्थापन करून जाणार? व्हॉट मॉडेल यू आर गिव्हिंग? ठीक आहे. केतन वैद्य, माझा प्रश्न याच्या पुढचा आहे. माझा प्रश्न हा आहे, जर का गुप्तेश्वर पांडेंना ही निवडणूक लढवायची होती, तर मग असं म्हणायला वाव आहे का? असं म्हणायला वाव आहे का केतन वैद्य की गुप्तेश्वर पांडे यांच्या माध्यमातून बिहार निवडणुकीसाठी एक नॅरेटिव्ह सेट केलं गेलं आणि त्या नॅरेटिव्हमधून मग पुढच्या बाबी झाल्या? गुप्तेश्वर पांडेंचे आरोप असतील, गुप्तेश्वर पांडेंची बिहार अस्मिता प्रदर्शन असेल, गुप्तेश्वर पांडेंचं सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या दिवशी दिल्लीला हजर राहणं असेल, निकाल बाहेर येत नाही तोच वकिलांऐवजी गुप्तेश्वर पांडे मीडियाच्या समोर पुन्हा एकदा आपण कसं विजयी झालो याचा ललकार करतात. आणि त्यानंतर आता ते निवडणुकीच्या तोंडावरती सर्विंग असताना, सेवेत असताना राजीनामा देतात. यामध्ये महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची, महाराष्ट्र सरकारची बदनामी झाली. हे कोण भरून काढणार? गुप्तेश्वर पांडे तर उद्या निघून गेले, ते अकाउंटेबल नाही आहेत आता, कारण ते सर्विंग नाही आहेत. पण ज्या गोष्टीसाठी त्यांनी आग्रह धरला, ज्या गोष्टीसाठी त्यांनी पाटणा ते दिल्ली महाराष्ट्राला दूषणं दिली, आरोप केले, ते निघून गेलेत ना. त्यांनी हात झटकले, ते पण तिथे राहिले नाहीत की काय होतं, आपणच आरोप केले होते, निदान आपण सेवेत आहोत तोपर्यंत तर बघूया काय नेमकं होतं. कारण आपण महाराष्ट्रावरती आरोप केलेले आहेत, मुंबई पोलिसांवरती आरोप केलेले आहेत, आपण बघितलं पाहिजे. ही नैतिकता गुप्तेश्वर पांडेंमध्ये का नाही दिसली? नाही, गुप्तेश्वर पांडेंचे काय इरादे होते ते आता गुप्त राहिलेले नाही आहेत. त्यांनी उघड उघड सांगितलेलं आहे की ते राजकारणात जाणार आहेत. मला मुळात भातखळकरांनी जो मुद्दा मांडला तो आमचे बरेच राजकीय मतभेद असले तरी तो पटतो की या बाबतीत BJP मध्ये पण उदाहरणं आहेत आणि काँग्रेसमध्ये पण उदाहरणं आहेत. पण त्यावर मला इतकंच माफक सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही सेवेत असता तेव्हा तुम्ही राजकीय दबावाने किती दबले जाता किंवा तुमच्या पॉलिटिकल मास्टर्सना कसं सर्वस्व वाहून नेता आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठे तुमची जबाबदारी विसरता का, या बाबीचा आपल्याला थोडंसं विचार करावा लागेल. कारण मला आठवतंय की जेव्हा राज ठाकरेंनी ते भाषिक विवाद जेव्हा झाला होता आणि वेगवेगळे नेते वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते, तेव्हा बिहार मधलेच नितीश कुमार यांनी एक जबाबदारीची भूमिका घेतली होती आणि इथल्या नेत्यांशी संवाद साधून रस्त्यावर भाषिक भांडणं होऊ नये, हा देश एकसंघ राहावा यासाठी प्रयत्न केला होता. पण या वेळेला एकदम उलट नरेटिव्ह सेट केला गेला. ज्या प्रकारे वारंवार आणि मी माध्यमांच्या जबाबदारी मध्ये जातच नाहीये, कारण माध्यमांनी पण बिहारची तळी उचलण्याचं काम केलेलं आहे. इंग्रजी माध्यमांनी पण बिहारचीच तळी तेव्हा उचलण्याचं काम केलं आणि ज्या प्रकारे त्यांचं एकंदर नरेटिव्ह समोर येत होतं तर त्यांनी थोडीशी समन्वयाची भूमिका घ्यायला पाहिजे होती.
नक्कीच बीएमसीने ज्या प्रकारे क्वारंटाईन केलं आणि या सगळ्या गोष्टी होत्या, पण कायदा आणि सुव्यवस्था हे स्थापित मॉडेल आहे की ही राज्याची जबाबदारी आहे. अशा मध्ये वेगळ्या राज्यांनी त्यात लुडबुड किती करावी हे पण कळू नये इतके तर नौखे नव्हते. गुप्तेश्वर पांडे हे खूप वरिष्ठ अधिकारी आहेत आणि यामध्ये असं झालं की एक नरेटिव्ह सेट केला गेला आणि त्यानंतर हल्लीच बीजेपीनी अनेक हजारो स्टिकर्स ना भूले हैं ना भूलने देंगे आणि ज्या प्रकारे बिहारच्या समोर जे महत्वाचे मुद्दे आहेत, जे मायग्रंटचा प्रश्न आहे, करोनाच्या केसेसचा प्रश्न आहे, जो फ्लड मध्ये जे नुकसान झालं बिहारचं तो प्रश्न असू दे, हे सगळ्या प्रश्नांना बगल देऊन मागचे 5 वर्ष तुम्ही काय काम केलंय या सगळ्या प्रश्नांना बगल देऊन एक भावनिक मुद्दा समोर आणण्याचा प्रयत्न केला. हे खुलं सत्य आहे आणि सीबीआय आता मानलं जातं की विसरा रिपोर्ट मधनं काही निघेल आणि कुठेतरी सुगावा लागेल, पण आपण बघतो की ज्या प्रकारे ईडी ला काही चॅट्स मिळाल्या, त्या चॅट्स त्यांनी इथूनच्या पोलिसांना द्यायच्या सोडून त्या चॅट्स त्यांनी तेव्हा एनसीबीला दिल्या. ठीक आहे, केंद्रीय एजन्सीज आहेत, एकत्र काम करत होते, पण आज जी सुशांतच्या कथित हत्येपासून जी सुरू झालेली वाट आहे ती ड्रग्स पर्यंत येऊन थांबलेली आहे आणि सुशांतच्या केसचा सुगावा कधी लागतोय याची रुखरुख सगळ्यांना लागलेली आहे. मी नेसेयर नाहीये, त्यामुळे 30 दिवस घेतले, अजून 30 दिवस घेऊ दे सीबीआयला, पण काहीतरी निष्कर्षाप्रत या. आणि जर निष्कर्ष असाच आला की त्यांनी आत्महत्या केली होती तर याचं अजून राजकारण होऊ नये, कारण पोलीस केसला पोलीस केस म्हणून आपण ट्रीट करायला शिकायला पाहिजे आणि राजकीय कोलाहलात जो तपास आहे, निष्पक्ष तपास आहे, त्याला तो प्रभावित होऊ नये एवढंच. नाहीतर असं होऊ नये की पोखरला डोंगर निघाला गांजा, असं या प्रकरणामध्ये होईल की काय अशी भीती व्यक्त केली जाते है. सैयद अफजल जी, ये सवाल पूछा जा रहा है कि बिहार के सुपुत बड़े एक्टर जिन्होंने मायानगरी मुंबई में अपना नाम बड़ा किया, वो सुशांत सिंह राजपूत, उनकी आत्महत्या हुई. बहुत लोगों को लगा कि ये आत्महत्या नहीं है, हत्या है. फिर सीबीआई की इंक्वायरी की डिमांड हुई, सीबीआई भी इंक्वायरी कर रही है. अब यहाँ पे जो चीज़ें बाहर निकल के आई है इसी इशू में, वो है एनसीबी का इन्वेस्टिगेशन. उसमें ड्रग्स रैकेट, ड्रग्स पेडलर्स, बॉलीवुड को बदनाम करना, ये चीज़ें आई है. आज आके चर्चा महाराष्ट्र में, मुंबई में ये हो रही है कि खोदा पहाड़ निकला गांजा. अब हमें ये लग रहा है कि सुशांत सिंह की हत्या हुई या उनकी आत्महत्या हुई, ये मसला बाजू में रह गया है, जो बिहार के इलेक्शन में आ गया है. यहाँ कहाँ है वो मसला? देखिए, खोदा पहाड़ निकला गांजा निकला चूजा, जो आपकी जो कहावत है है, ये अब सीबीआई की जांच का जो तरीका है, सीबीआई जांच कर रही है, उससे मैं सवाल नहीं उठा सकता थी. देश की सबसे बड़ी जांच एजेंसी है, लेकिन एक दो सवाल मेरा उठ रहा है कि हम शायद कांग्रेस के प्रवक्ता बोल रहे थे कि मौका परस्त है. मैं समझता हूं कि हमें मौका परस्त करने से पहले अपने दामन को देख लेते कितना दागदार है. कल तक जो शिवसेना के मुखालफत करने वाली कांग्रेस सरकार आज कांग्रेस के शिवसेना के गोद में बैठ के सरकार चला रही है. ये हम पे क्यों उंगली उठाते हैं? अरे यही सवाल आपसे भी पूछा गया जब आपने लालू जी की आरजेडी छोड़ दी और बीजेपी का दामन थामा. जी, मैं जवाब दे रहा हूँ. हाँ. सवाल अच्छा, मैं जवाब दे रहा हूँ. 16 साल तक हम बीजेपी के साथ थे, ऐसी बात नहीं रही थे. 16 साल उसके पहले जब हम एनडीए से अलग हुए थे, उस वक्त 16 साल तक हम साथ निभाया था. ये भी याद नहीं किया. और हम भ्रष्टाचारियों के साथ रहना नहीं चाहते. हमने तो यही कहा था ना, जीती थी. अरे सुनिए ना, 22 सीट में सिमट गई थी आरजेडी. पढ़ लिया कीजिए 2015 का, 22 सीट में 2010 में सिमट गई थी आरजेडी, और एक 80 सीट में जो पहुंची नीतीश कुमार जी की देन थी. अरे जब आप साथ में लड़े थे तो आरजेडी को 81 और आपको 71 सीट मिली थी, और फिर भी लालू जी ने जबान रखी थी अपनी और नीतीश जी को उनके पास कोई, अरे उससे नहीं फर्क नहीं पड़ता. और हमने 40 लड़े थे, फिर भी हमारे 27 आए थे. क्या बात कर रहे हैं आप? इसको मौका परस्त नहीं कहते तो क्या कहते हैं? मौका आपकी कांग्रेस की औकात बिहार में लालू यादव ने बता दी थी 20 सीट देके. ये तो नीतीश कुमार जी का बड़प्पन था कि 41 सीट दे दिया. हमारी औकात मत निकालो. अरे जाने दो यार, हमारी औकात मत निकालो. औकात मत निकालो, चलो वाली है, हमारी औकात मत निकालो. ठीक है, कांग्रेस की औकात मत निकालो. चर्चा हो रही है बिहार में नहीं. बिहार में आपकी औकात क्या थी? औकात मत निकालो.
औकात में कितना लोग कभी ये नहीं अरे बोलते थे। उनका भी सीएम रह चुका है बिहार में, ऐसा क्यों भूल रहे हैं? उनके सीएम सब तरफ थे, राजनीतिक दौर बिहार में भी होता है, थे। और दौर में कम ज्यादा होता है, और दौर में कम ज्यादा होता है राजनीतिक दौर में किसी पार्टी के। हमने तो एहसान किया है लोगों पर, लोगों को लोकसभा में मुंह दिखाने के लिए एक सर नहीं था, हमने एहसान किया है पार्टियों पे, लोकसभा में 2-2 लोगों को लाया है हमने। आप 54 सीट आप क्या जीतने बता रहे वाले हैं उनको? क्या औकात निकाल रहे हैं आप? आपकी क्या औकात है? त्यांच्या राज्यामध्ये बिहारमध्ये इलेक्शन आहे, इलेक्शन काळ आहे, समजून घ्या, त्यांना पूर्ण करू द्या. राजनीतिक वजह से सत्ता में आए थे, अतुल लोंढे आपल्या निवडणुका आल्यावरती भाषण करा. बिहारमध्ये इलेक्शन आहे, त्यांना बोलू द्या. हा, 1.25 लाख का पैकेज लाया, 1.25 लाख करोड़ का पैकेज बोला था। सैयद अफजल जी बात कीजिए, सैयद अफजल जी बात कीजिए. पैकेज बोला था, मिला क्या आपको? अतुल लोंढे थांबा की जरा. पाकिस्तान में पटाखे फूटेंगे, अतुल लोंढे नागपूरकर, जेडीयू जीती, ओ नागपूरकर थांबा की जरा. नागपूरकर थांबा जरा. हा. डिबेट की परंपरा नहीं कि मेरी बात को नहीं नागपूर सोबत जवळ आहे बिहारला. क्योंकि मैं मराठी नहीं जानता हूं, काही बोलतील तर क्योंकि कसं मैं मराठी नहीं जानता हूं, इसलिए आपकी लाख नहीं बोली. देखो पटना और नागपुर में बहुत ज्यादा फर्क नहीं है, काही बोलला मैं कह रहा हूं एक कि जैसी सिटीज है, कांग्रेस की औकात ज्यादा को फर्क कम नहीं है. करने इसका वाले मतलब ये नहीं है अरे ये क्या बात कि कर सबने रहे हैं? सुनना जो चाहिए. अमित शाह ने इनको कहा था जेडीयू जीतेगी तो पाकिस्तान में बम फूटे, फटाके सैयद फूटेंगे, अफजल जी उनके गोदी में वो जाके नागपुर से मैं है, कह रहा उनको हूं, बताओ पटना का पुराना रिश्ता नागपुर से क्या है. आपके हाँ. इस पक्ष में बात कर रहा हूं. मैं तो कह रहा हूं जो कांग्रेस बिहार झारखंड से कहां राज जा रहा है? करती थी, बिहार के मुख्यमंत्री जा कहां से रहे कहां थे, जा रहे हैं? उस रास्ते को सैयद खाने मार कर रहे हैं। अच्छा नीतीश जी क्या बोल रहे हैं? नागपुर से थे। नीतीश जी की भूमिका क्या है? दिया था। सैयद अफजल जी, अतुल लोंढे प्लीज, अतुल लोंढे प्लीज, मार्ग पर सबमिट 1.25 करते लाख हैं। करोड़ का क्या हुआ? 1.25 लाख अतुल लोंढे प्लीज. हाँ सैयद अफजल जी, नीतीश कुमार जी की भूमिका क्या है? आशीष काही बोललेलं गुप्तेश्वर ऐकून पांडे घेणार के नाही. विषय में नीतीश कुमार जी की भूमिका क्या है? भाई नीतीश कुमार जी की इसमें भूमिका क्या है? इसमें वो रिजाइन दिए हैं, उनको जिस पार्टी में जाएंगे चुनाव लड़ने का, हिंदुस्तान के आइन में सबको अधिकार है चुनाव लड़ने का. और कल जाके अगर ये बात सामने आ गई कि इन्होंने प्रोटोकॉल ब्रीच किया है, जिस तरह से 3 महीने का पहला परमिशन और बाद में उनको वो जो परमिशन मिलती है कि हाँ आप वॉलंटरी रिटायरमेंट ले लीजिए, अगर इसमें कुछ गलत पाया गया तो फिर क्या होगा? देखिए वो बहुत सी टेक्निकल बात मैं नहीं जानता हूं कि मैं आपको बोलूं इसके बारे में. हाँ. ये आप जो सवाल कर रहे हैं इसके बारे में जानकारी नहीं है. बड़ी ईमानदारी से मैं कह रहा हूं. लेकिन मैं ये कह रहा हूं कि अगर गुप्तेश्वर पांडे जी अगर चुनाव लड़ते हैं तो कौन सा गुनाह है? क्या उनको लड़ना नहीं चाहिए? बहुत से आईपीएस आईएएस कांग्रेस में भी चुनाव लड़ चुके हैं. बहुत से आईपीएस आईएएस जो है बीजेपी में मंत्री और एमपी लड़के मंत्री बने हैं. ये कौन सी नई बात है? कोई पुरानी बात चली आ रही है? मैं एक सवाल कांग्रेस के मित्र से करना चाह रहा हूं. मैंने जो औकात की बात की उसको मैं क्लियरिफाई कर दूं कि कांग्रेस के औकात को कम करने का सबसे बड़ा श्रेय है तो आरजेडी को है. इसलिए कि बिहार झारखंड, मैं भी बिहार का रहने वाला हूं. बिहार झारखंड में कांग्रेस की तुती बोलती थी. आज कांग्रेस हाशिए पे क्यों आ गई? इसलिए मैंने कहा कि कांग्रेस की औकात क्या बिहार में. लालू यादव हमेशा कांग्रेस को सप्रेस करके रखा उन्हें, जिसका नतीजा है कि कांग्रेस पिछलग्गू बन के रह गई आरजेडी के दामन छान के. ये नीतीश कुमार जी की देन थी कि 41 सीट में 27 सीट जिता दिया. मेरे कहने का तात्पर्य यही था. सैयद अफजल जी, ये आखिरी सवाल. सैयद अफजल जी, आखिरी सवाल. क्या सुशांत सिंह राजपूत ये चुनावी मसला है बिहार के इलेक्शन में? बिल्कुल नहीं. क्यों नहीं? पोस्टर बांटे गए. अरे बिल्कुल आप पोस्टर बांटे बिल्कुल नहीं. जेडीयू का चुनावी फिर गुप्तेश्वर पांडे क्यों चुनाव लड़ रहे हैं? बिहार का अगर सुशांत सिंह राजपूत चुनावी मसला नहीं है तो गुप्तेश्वर पांडे क्यों चुनाव लड़ रहे हैं? जवाब दूंगा. सब चिल्लाएंगे तो मैं कह रहा हूँ कि जेडीयू का बता रहे आप चुलबुल पांडे को. अरे सर चुलबुल पांडे आप कहिए, आप गाली बक लीजिए. आप स्वतंत्र हैं, आपको आजादी है, फ्रीडम ऑफ स्पीच है. किसी पे उंगली उठा लीजिए आप. मैं ये कह रहा हूँ कि जेडीयू का इससे कोई लेना देना नहीं है. एक अभिनेता की आत्महत्या हो या हत्या हो, अभी ये तय नहीं है. फिर भी ये चुनावी मसला हो सकता है. सुशांत सिंह राजपूत चुनावी मसला हो सकता है. राजपूत वोट्स के लिए हो रहा है. मैं तो वही कह रहा हूँ कि ये सवाल आरजेडी से पूछिए. आप क्यों नहीं पूछे? तेजस्वी ने कहा था कि सीबीआई की जांच होनी चाहिए. ये सवाल उनसे क्यों नहीं पूछते आप? अच्छा, ये हर एक पार्टी के लिए मसला है, हर एक का चुनावी मुद्दा है. तो इसका मतलब आरजेडी भी चुनाव बिहार में सभी पार्टियों का यही कहना था.
इसका मतलब जेडीयू बीजेपी अलायंस सुशांत सिंह राजपूत का मसला चुनावी मसला नहीं करेगी। बिहारी तरुण बिल्कुल नहीं। मुंबई सुरक्षित है अगर किया गया तो अगर किया गया तो हम इंसाफ चाहते हैं, तथ्यों के आधार पे मुंबई असुरक्षित है असं वातावरण तयार केलं गेलं। हत्या है, अब इसके अलावा कुछ जानते हैं? ये सुसाइड हुआ है या उनकी हत्या हुई है? हम इस पक्ष में है कि दूध का दूध पानी का पानी हो जाए। ठीक आहे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि हे झालंच पाहिजे। कारण सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोप जे झाले, जे राजकारण होत आहे, त्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता, मराठी अस्मिता, मुंबई पोलीस, महाराष्ट्र या सर्वांची बदनामी कुठं ना कुठं झालेली आहे, ती भरून काढली गेली पाहिजे। ज्या बिहारच्या पोलीस महासंचालकांनी जाहीरपणे मुंबई पोलीस असतील, महाराष्ट्र सरकार असेल, महाराष्ट्र राज्य असेल, आरोप केलेत, पाटण्यात केलेत, दिल्लीत केलेत, ते स्वतः सेवेतून पळ काढत आता निवडणूक लढतायत, हे नॅरेटिव्ह जे सेट झालेलं आहे त्याची उत्तरं कोणीही देत नाहीये। कोणताही राजकीय पक्ष हे स्वतःला लावून घेत नाहीये। पण गुप्तेश्वर पांडे जे बिहारचे सर्विंग डीजीपी होते, पोलीस महासंचालक होते, सेवेत होते, ते एकाएकी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतात। उद्या ते निवडणूक लढवत आहेत, बिहार निवडणुकीची, विधानसभेची। अशा वेळी हे काय चाललंय? बिहार निवडणुकांसाठी महाराष्ट्राची बदनामी का, हाच प्रश्न विचारला जातोय, विचारला जाईल, चर्चेला येईल, चर्चा केली जाईल। कारण मधल्या काळामध्ये खरंच महाराष्ट्राची बदनामी झाली आहे। कोणी नाकारो किंवा कोणी स्वीकारू नये, कुठल्याही परिस्थितीमध्ये कसाही विचार केला तरी महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची, महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला। आणि तो जर का केला गेला असेल आणि करणारे त्यातले एक गुप्तेश्वर पांडे अशा पद्धतीनं पळ काढत राजकारण करत असतील तर मग प्रश्न कुणाला विचारायचा? चर्चा करावी लागेल, ती आपण केलेली आहे। तुर्तास मी इथेच ही चर्चा थांबवतोय। मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो। पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे।